ये दूसरा चरण कि एक गाय एक एकड़ का हमारा दर्शन है। मैंने बोलूं आपको बोलना, अच्छा, एक गाय एक एकड़ मिनिमम हमारा दर्शन है। पहले मैं वापस बता देता हूं कि बैक्टीरिया का भोजन कार्बन होता है। सिर्फ बैक्टीरिया डालेंगे इनिशियल परिणाम मिलेगा, लेकिन गोबर नहीं डाला परिणाम नहीं मिलेगा लंबा। एक गाय एकड़ का दर्शन हमारा क्या है? आपने तुवेर दाल उगाई, अरहर दाल उगाई, मूंग उगाया, मूंगफली उगाया, कुछ भी उगाया, दाना बाहर बेचा, पत्ता तो निकलेगा ही। एक एकड़ में से कम 2 गाय का पत्ता निकलता है कि नहीं, है ना? नहीं दूध देने वाला नंदी या नहीं दूध देने वाला गौ माता भी पत्ता खा के गोबर तो देगा ही। गोबर फ्री में पड़ा कि नहीं? उसी गोबर को 2 फीट ऊंचा 2 फीट चौड़ा ये सब लाइन कर देना है। बड़ा ढेर नहीं करना है, छोटा ऐसा नीचे लाइन करना है, 2 फीट पहुंचा लंबा लाइन। कोई पेड़ की छांव में चलेगा, ग्रीन नेट के नीचे चलेगा। उसके ऊपर 50 लीटर बैक्टीरिया छिड़क देना है 1 टन के ऊपर। फिर उसको नमी बना के रखना है गीला करके। 50 to 60 डेज, 50 से 60 दिन में वर्मी कंपोस्ट जैसा खाद बन जाएगा ठंडी प्रोसेस में। तो ये उसका खुराक है और ये ठंडी प्रोसेस में खाद बनेगा। मित्रों समझ लीजिए कि अगर हम बोलेंगे कि भाई खाद नहीं डालना है तो नहीं चलेगा। क्यों नहीं चलेगा? क्योंकि हर बैक्टीरिया का भोजन कार्बन होता है वनस्पति के कृषि के विस्तार में। कार्बन कहां से मिलेगा? वनस्पति के कचरे से भी मिलेगा, जर्सी गाय के गोबर से मिलेगा, भैंस के गोबर से मिलेगा। उसमें कोई 50 कंपाउंड है, किसी में 100 है, किसी में 200 कंपाउंड है। फक्त देशी गाय माता के गोबर में ही 1200 कंपाउंड है, दुनिया में कहीं पर भी नहीं है। इसीलिए गोबर देशी गाय का चाहिए, वो बैलेंस फूड भोजन खिलाएगा पौधे को। तो ये गोबर चाहिए और देशी गाय के गौमूत्र में ही 5100 कंपाउंड है, विश्व में कहीं और भी नहीं है। तो सिर्फ और सिर्फ देशी गाय का ही गोबर क्यों लगना है? वो स्ट्रिक्टली फॉलो करना है। तो ये मुफ्त में पड़ गया तो ये शाश्वत कृषि जाएगी। मतलब टेम्पररी हमको चाहिए, जादू जैसा अभी परिणाम मिल गया, जादू दिख गया, अभी हम यही करेंगे, ऐसा नहीं करना है, लंबा नहीं चलेगा। शाश्वत विकास करना है तो एक ही बात होगी, आज के बाद अगले साल और अच्छा परिणाम मिलना चाहिए, उसके अगले साल और अच्छा परिणाम मिलना चाहिए। तो आपकी अगली पीढ़ी को और अच्छी जमीन चाहिए तो मिनिमम गोबर एक गाय एक एकड़ का डालना ही डालना है। और अगर आप गांव में बड़ा ढेर करेंगे गोबर का, उसके अंदर हाथ डालेंगे तो गर्म होता है ना, वो गर्मी क्यों पकड़ता है? बहुत अंदर गर्म पकड़ के काफी कार्बन उड़ जाते हैं। जैसे ही दूध को गर्म करते हैं विटामिन B12 से लेकर 50% कंपाउंड उड़ जाता है। पास्चुराइज करेंगे काफी चीज चला जाता है। वैसे ही गोबर के 1200 कंपाउंड अगर बड़ा ढेर में गर्मी में पका है, धूप में पका है तो बहुत कार्बन उड़ जाएगा। तो ये ठंडी प्रोसेस में कहीं छांव में करने की चीज है। तो ये आपको गोबर चाहिए ही चाहिए और ये मुफ्त में गोबर पड़ा है। तो एक गाय एक एकड़ का हमारा मिनिमम दर्शन है। गो उಳಿದರೆ ನಾವು ಉಳಿತೇವೆ, गो ಇಲ್ಲದ್ರೆ ಕೃಷಿ, गो ಇದ್ರೆ ಕೃಷಿ, गो ಇಲ್ಲದೆ ಕೃಷಿ। ಸಾವಯವ ಕೃಷಿಗೆ ಮುಖ್ಯ ಬೆನ್ನೆಲುಬು ಅಂದ್ರೆ ಗೋ. ಈ ಗೋಕೃಪಾ ಅಮೃತ ಗೋವಿನ ಸೆಗಣಿಯಲ್ಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ನಾವು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಮೊದಲಿಂದ ನಾವು ಸಾವಯವ ಕೃಷಿಕರು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅವಾಗ ನಮ್ಮ ಭೂಮಿಗೆ ಬೇಕಾಗುವಂತ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾಸ್ಗಳು ಇದ್ವು, ಅದನ್ನ ಕೀಟನಾಶಕ ಬಳಸಿ ಎಲ್ಲ ಬಳಸಿ ಹೋಗಿ ಅದನ್ನ ಮರಳಿ ಮತ್ತೆ ಕೃಷಿಗೆ ತರಬೇಕಾದ್ರೆ ಇದು ಗೋಕೃಪಾ ಅಮೃತ ಜಲ ಆ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಆಹಾರವಾಗಿ ಕಾರ್ಬನ್ ಬೇಕು. ಕಾರ್ಬನ್ ಅಂದ್ರೆ ಈ ಗಿಡಗಳ ಎಲೆಗಳು ಮತ್ತೆ ವನಸ್ಪತಿಗಳ ಎಲೆಗಳು ಮತ್ತೆ ಈ ದೇಶೀಯ ಆಕಳ ಸೆಗಣಿ. ದೇಶೀಯ ಆಕಳ ಸೆಗಣಿ, ಈ ದೇಶೀಯ ಆಕಳ ಸೆಗಣಿಯಲ್ಲಿ 1200 ಕಂಪೌಂಡ್ಸ್ ಇದೆ. ಇದು ಎಣ್ಣೆಯಿಂದ ಎಚ್ಚೆತ್ನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬರುತ್ತೆ ಈ ಕಂಪೌಂಡ್ಸ್ಗಳಿಲ್ಲ. ಇದು ಮಾತ್ರ ದೇಶೀಯ ಆಕಳ ಸೆಗಣಿಯಲ್ಲಿ 1200 ಕಂಪೌಂಡ್ಸ್ಗಳು ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂತ ಪೋಷಕಾಂಶಗಳು ಯಾವ ತರ NPK ಇರಲ್ಲ ಅದೇ ತರದ 1200 ಕಂಪೌಂಡ್ಸ್ ದೇಶೀಯ ಆಕಳ ಮಜ್ಜಿಗೆ ಇದು ಸೆಗಣಿಯಲ್ಲಿದೆ. ಸೆಗಣಿಯನ್ನ ನೀವು ಯಾವ ತರ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂಬೋದು ಎರಡನೇ ಸ್ಟೆಪ್ ಅದ ಒಂದು ಕ್ರಮ ಸರ್. ಯಾವ ತರ ಅಂದ್ರೆ ಇದು ಸೆಗಣಿ, ದೇಶೀಯ ಆಕಳ ಸೆಗಣಿನೇ ಬೇಕು, ಬೇರೆ ಯಾವ್ದು ನಡೆಯಲ್ಲ. ದೇಶೀಯ ಆಕಳದ ಈ ಸೆಗಣಿಯನ್ನ 2x2 ಇದು ಯಾವ ತರ ಇದು ಇದೆಯಲ್ಲ ಸೌಂಡ್ ಬಾಕ್ಸ್, ಈ ಸೌಂಡ್ ಬಾಕ್ಸ್ 2x2 ಈಟ್ ಹೈಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಅಂದ್ರೆ 2 ಇಂದ 2 ಹೈಟ್. ಇದನ್ನ ನೀವು ನೆರಳಲ್ಲೇ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಗಿಡದ ನೆರಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ಗ್ರೀನ್ ಸೈಡ್ ನೆಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಈ ತರ 2x2 ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅದರೊಳಗೆ ಹೋಲ್ ಹೊಡಿಬೇಕು.
ಜಿಗ್ಜಾಗ್ ಹೋಲ್ ಹೊಡಿಬೇಕು. ಆ ಹೋಲ್ನೊಳಗೆ 1 ಟನ್ ಸಗಣಿಗೆ 50 ಲೀಟರ್ ಗೋಕೃಪಾಮೃತನ ಆ ಹೋಲನ್ನು ಬಿಡಬೇಕು. ಮತ್ತೆ ಇದನ್ನ ಹಸಿಯಾಗಿರ್ಬೇಕು. ಮೇಲೆ 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 ಮುಂಜಾನೆ ಅಥವಾ ಸಾಯಂಕಾಲ ಅದು ನೀರು ಹಾಕಬೇಕು, ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಉಡಿಬೇಕು, ಹಸಿ ಇರಬೇಕು. ಇದು 45ರಿಂದ 60 ದಿವಸ ಒಳಗೆ ಯಾವ ತರ ಕೈ ಏನಿದೆಲ್ಲ ಚಾಪತ್ತಿ ಟೀ ಪುಡಿ ಆ ತರ ಇದು ಪುಡಿ ಆಗುತ್ತೆ. ಯಾವುದೇ ತರದ ನೀವು ಒಳಗೆ ಎರಡು ತಂದು ಹಾಕೋಂಗಿಲ್ಲ, ಮಾರ್ಕೆಟ್ ತಂದು ಹಾಕೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅದರೊಳಗೆ ಸ್ವತಃ 7 ದಿವಸದೊಳಗೆ ಇದು ಎರೆಹುಳುಗಳು ತಯಾರಾಗ್ತವೆ. ಅಂದ್ರೆ 40ರಿಂದ 50 ದಿವಸ ಒಳಗೆ ಈ ಎರೆಹುಳುಗಳು ತಯಾರಾಗ್ತವೆ. ಅಂದ್ರೆ ಈಗ ಕೃಷಿಕರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮಾತ್ರ ಗೋಕೃಪಾಮೃತನೇ ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಬೆಳೆಗೆ ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡಾಕ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಿ ದುಡ್ಡು ಹೋಗ್ತಾವ, ಹೂವು ಬರ್ತಾವ, ಆದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಫಲ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಕಾಯಿ ಬರೋದಿಲ್ಲ, ಇಳುವರಿ ಬರೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅದು ಇಳುವರಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವಂತ ಇದು ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿರುವಂತ ಗೊಬ್ಬರ ಅದಕ್ಕೆ ಭೂಮಿಗೆ ಬಿಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿರುವಂತ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಅನ್ನ ಈ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾಗಳು ಹೀರ್ಕೊಂಡು ಬೇರೆ ಮುಖಾಂತರ ಗಿಡಗಳಿಗೆ ಕೊಡ್ತವೆ. ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೂವು ಕಾಯಿಯಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿ ಇಳುವರಿ ಬರುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ದೇಶೀಯ ಆಕಳದ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಒಂದೇ ಇಲ್ಲ, ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಜೊತೆನೆ ದೇಶೀಯ ಆಕಳ ಸೆಗಣಿ ಬೇಕು. 1 ಎಕರೆ 1 ಆಕಳ ಇದು ಫಾರ್ಮುಲಾ ಇದೆ. ये मैं मिनिमम क्वांटिटी बताया हूँ, ज्यादा आपकी मर्जी। मिनिमम क्वांटिटी मतलब जैसे 1 का 1 एकड़ बता रहा हूँ, आपने ज्यादा उत्पादन लेना है, अगर वही 2 एकड़ भूमि है उसके अंदर 5 एकड़ का उत्पादन लेना है तो 5 गाय का गोबर डालिए 1 ही एकड़ में, 5 गुना बैक्टीरिया अप्लाई कीजिए। बट पद्धति ये रखना है, क्योंकि एकदम ताजा गोबर जाएगा तो अलग प्रक्रिया होगी कृषि के अंदर। इससे कंपोस्ट करके डालना है और कभी धूप में खाद नहीं डालना है। अगर एकदम धूप है, गर्मी का सीजन है, हमने खेत में खाद डाल दिया, उसके काफी कार्बन उड़ जाएंगे। तो हमेशा बुआई के 10 दिन 5-7 दिन पहले जब नमी बन जाती है तभी रखना है। हो सके गुजरात में काफी किसान ऐसे कि कपास लगाते तो उसी लाइन में गोबर डालते हैं, पूरे खेत में नहीं डालेंगे, तो क्या जिसको चाहिए उसी को मिलेगा। तो ऐसे 20-20 साल से किसानों ने मेंटेन करा हुआ है। तो खाद आपको कभी भी धूप में नहीं डालना है, उसका कार्बन उड़ेगा। वो छांव में ही बनाना है, छांव में ही रखना है, और हो सके तो डाल के तुरंत उसके ऊपर मिट्टी लग गया तो ज्यादा पूरे साल तक वो अच्छे से प्रभावी ढंग से परिणाम देगा। ನಮ್ದು 1 ಎಕರೆ 1 ಆಕಳ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ, ಅದನ್ನ ನೀವು 2 ಮಾಡ್ಬೋದು, 5 ಮಾಡ್ಬೋದು, ಒಂದೇ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಈ 1 ಆಕಳ 1 ಎಕರೆ ಅಂತಂದ ನೀವು ಎಷ್ಟು ಅದು ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಸಗಣಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಭೂಮಿಗೆ ಬಿಟ್ಟಿರಿ ಅಷ್ಟು ನೀವು ಇಳುವರಿ ಪಡಿಬೋದು. ಅಂದ್ರೆ ಜಾಸ್ತಿ ಏನು ಹೆಂಡೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಅದು ಕಂಪೋಸ್ಟ್ ಆಗುವಂತ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಹೊಲದಲ್ಲಿ ಸಿಗೋಂಗಿಲ್ಲ. ಏನಾಗ್ತದೆ ಆವಾಗ ಬೆಳೆ ಒಣಗ್ಲಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ, ಅದು ಕಂಪೋಸ್ಟ್ ಆಗಲ್ಲ, ಅದು ನೆನ್ಮೇಲೆ ಹಂಗೆ ಹಂಗೆ ಇರ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಈ ತರ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಭೂಮಿಗೆ ಫಲವತ್ತತೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ. 1 ಎಕರೆ 1 ಎಕರೆ ನೀವು 2 ಮಾಡ್ಬೋದು. ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಇಳುವರಿ ಬೇಕು ಅದನ್ನ ಆಕಳ ಸಗಣಿ ನೀವು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಅದರ ಜೊತೆ ಆಗಿ ಈಗ ಯೂರಿಯಾ DAP ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈಗ ಹೊಲ ಎಲ್ಲ ಚಿಂತಿಸ್ತಾರೆ. ಇದು ಆ ತರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ನೀವು ಸಾಲ ಇರ್ತದಲ್ಲ ಆ ಸಾಲದ ಅಂತಾನೆ ಹಾಕೋದು, ಬೆಳೆಯಲ್ಲಿರ್ತದೆ ಅದೇ. ಅಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬೆಳೆ ಜೊತೆ ಕಸಾನು ಬೆಳೆಸ್ತೀವಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸಿಗ್ತದೆ. ನಮ್ಗೆ ಕಸ ಬೆಳೆಸೋದಿಲ್ಲ, ಬೆಳೆ ಅಟ್ಟೆ ಬೆಳೆಸೋದು ಅಂತಂದ್ರೆ ಬಿತ್ತವತ್ತಿನಾದ್ರೂ ಈ ಪೌಡರ್ ಫಾರ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. ಯಾವ ತರ ನೀವು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಬಿತ್ತಿರಲ್ಲ ಆ ತರನು ನೀವು ಬಿತ್ತಬಹುದು, ಅಥವಾ ನೀವು ಮೆನ್ಯುವಲಿ ಎಲ್ಲಿ ಗಿಡ ಇರ್ತದೋ ಅಲ್ಲೇ ಹಾಕೋತಾ ಹೋಗ್ಬೋದು. ಈಗ ಪೂರ್ತಿ ಹೊಲ ತುಂಬ ಸಿಂಪಡಿಸ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದು. ಅದ್ರ ಜೊತೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಬೆಳೆ ಜೊತೆ ನಾವು ಕಸನೂ ಬೆಳೆಸ್ತೀವಿ. ಕಸ ಬೆಳೆಸೋದಿಲ್ಲ, ನಾವು ಬೆಳೆ ಬೆಳೆಸೋದಿದೆ ಅಂದ್ರೆ ಮೆನ್ಯುವಲಿ ಮಾಡ್ತೀವಿ. अगर गौ माता नहीं है तो आप इनिशियली पहले साल ऐसा कर सकते हैं कि नजदीक कोई भी गौशाला है, उसको अपने खेत का जो भी पत्ता निकला है उसके सामने पत्ता देकर के सामने डबल गोबर लेकर के आके प्रयोग ले लीजिए। एकदम सही लगे फिर घर पे गाय लेकर आइए, बट गोबर उसका चाहिए ही चाहिए। ಕೆಲವರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆಕಳ ಇಡಕ್ಕೆ ಜಾಗ ಇದ್ದಾರೆ, ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಕೆಲವರು ಪ್ರಶ್ನೆ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ನೀವು ಹೊತ್ತಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿರುವಂತ ಬೆಳೆ, ಈಗ ಜೋಳ ಬೆಳೆದ್ರಿ, ಮೇಲಿನ ತೆನಿ ತಗೋತ್ರಿ, ಕೆಳಗಿನ ಉಳಿತದಲ್ಲ, ಅದನ್ನ ಇನ್ನೊಂದು ಬಂದಿರುವಂತ ಗೋಶಾಲೆಗೆ ಅಥವಾ ಯಾರು ಗೋಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ರಿ, ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೆಂಡಿ ತಗೊಳ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಆ ನಂತರ ನಿಮ್ಗೆ ಅದೇನು ಉಪಯೋಗ ಆಯ್ತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಆಕಳು ತಗೊಂಡು ಬರ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಕೃಷಿಕನ ಮನೆ ಗೋವಿನ ಮುಖ್ಯ ಮನೆ, ಗೋಶಾಲೆ ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಯಾಯ ಇದೆ. ಮುಖ್ಯ ಗೋವಿಂದ ಯಾವುದಿದೆ ಅಂದ್ರೆ ಕೃಷಿಕನ ಮನೆ ಗೋವಿನ ಮನೆ. लेना है 100 या 1.5 25-50 टका और उत्पादन लेना है तो आपके खेत के आजू बाजू में गोबर गैस प्लांट लगा सकते हैं। गोबर गैस प्लांट की स्लरी के पहले और बाद में बैक्टीरिया के साथ बहाने से अति सुंदर परिणाम मिलता है, क्योंकि लाइव फॉर्म में सारा रहता है। और उसी के अंदर अगर गोबर गैस नहीं है, आपके पास व्यवस्था नहीं है आर्थिक,
तो कोई छांव में जहां से आपका पानी बहता है वहां पे गड्ढा करके प्लास्टिक बिछा दीजिए और लाइव गोबर डालिए और उसी के अंदर बैक्टीरिया और पानी भर भर के अंदर कर दीजिए। 30 से 20 दिन के अंदर ही वो ठंडा पड़ जाएगा। फिर जब भी पानी बहता है उसके साथ वो बहा दीजिए और अति सुंदर परिणाम मिलेगा। तो वो गोबर डालने के बजाय उसके पूरा साल आपका गोबर उसके द्वारा चलता जाएगा। अगर ट्रिप उपयोग करते हैं तो ये मड पंप के द्वारा आपके खेत में बारी बारी आप उसको ड्रेंचिंग कर सकते हैं, तो उससे और सुंदर परिणाम और गति से परिणाम मिलेगा, बहुत फ्रूटफुल परिणाम मिलेगा। ಈ ಕಂಪೋಸ್ಟ್ ನಮ್ಗೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ರಿ, ನಮ್ಮ ಮನೆ ಬಯೋಗ್ಯಾಸ್ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡೋದು? ಇದು ದೇಸಿ ಹಾಕೋದು ಸೆಗಣಿ, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಬಯೋಗ್ಯಾಸ್ ಇರ್ತಲ್ಲ ಬಯೋಗ್ಯಾಸ್ ಒಳಗೆ ಹಾಕಿ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಸ್ಲರಿ ರೂಪ್ನಾಗ ನೀವು ಒಳ ಹಾಕೋದ್ಮೇಲೆ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅಥವಾ ಸ್ಲರಿ ಹೊರಗೆ ಬರ್ತದಲ್ಲ ಆ ಸ್ಲರಿ ಒಳಗೆ ಅದನ್ನ ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾ ಹಾಕಬೇಕು। 30 ದಿವಸದೊಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಆ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಅನ್ನ ನೀರು ಹರಿ ನೀರಾವರಿ ಇದ್ರೆ ಅದು ಸ್ಲರಿಯನ್ನ ಹರಿ ನೀರ ಜೊತೆ ಬಿಡ್ಬೋದು, ಅಥವಾ ಇಲ್ಲ ನಮ್ಗೇನಂದ್ರೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಬೇರೆ ಟೈಪ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಒಣಗಿಸಿ ಹೊಲಕ್ಕೆ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು। ಮತ್ತೆ ಇದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಮನೆಯಾಗ ಬಯೋಗ್ಯಾಸ್ ಮಾಡೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರೋಂಗಿಲ್ಲ। ತಾವು 2 ಡ್ರಮ್ಮನ್ನು ಬಳಸಬೇಕಂತ 1 ಡ್ರಮ್ಮನ್ನು ಅಂದರೆ 2.1 ಕೆಳಗಡೆ ಕೊಡಬೇಕು, 1 ಔಟ್, ಇನ್ನೂ ಔಟ್ ಕೊಟ್ಟು ಒಳಗೆ ಸೆಗಣಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಹಾಕಿ ಆ ಥರ ನಿಮ್ಗೆ ಗ್ಯಾಸ್ ಬಳಸೋದಿಲ್ಲ, ಖಾಲಿ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಮಾಡೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೂ ಒಂದು ಡ್ರಮ್ನಲ್ಲಿ ನೀವು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಿ ಮಾಡ್ಬೋದು। मैं फिर से कह देता हूँ इस दूसरे चरण के विषय में कि अभी आपने सिर्फ बैक्टीरिया उपयोग किया, टेम्पररी आपके खेत में कुछ कार्बन पड़ा होगा, उससे परिणाम मिल जाएंगे। लेकिन अगर लंबा आपने गोबर उपयोग नहीं किया तो फल फूल गिर सकते हैं, परिणाम नहीं मिल सकता, ऐसा भी बन सकता है। इसलिए गोबर जरूरी है, जरूरी है, जरूरी है। हजारों साल से हमारे पूर्वज गाय के आधारित, गोबर के आधारित ही आगे थे। गौमय वस्ते लक्ष्मी ऐसे नहीं बोला था। हमको 30 साल 40 साल में केमिकल का दुष्प्रभाव पता चल चुका है। हजारों साल से शाश्वत कृषि जो करते थे सिर्फ और सिर्फ गाय आधारित करते थे और गोबर ज्यादा से ज्यादा गोबर था और ज्यादा से ज्यादा हमारा उत्पादन था। तो गोबर को कभी नहीं छोड़ना। राजीव दीक्षित जी को आपने सुना होगा, उन्होंने बात करी है कृषि के विषय में। अंग्रेजों ने अपनी पार्लियामेंट में एक बात रखी थी, जो अभी का हाईएस्ट उत्पादन है वो तभी की एवरेज थी। तो कुछ ना कुछ हमारी मिस्टेक है, कुछ ना कुछ गलती है कि जिसकी वजह से वो परंपरा हम भूल चुके, कुछ ना कुछ गैप हो गया। पर उस समय जो अपना एवरेज उत्पादन जो अभी का हाईएस्ट जितना है वो वापस हम पहुंच सकते हैं। तो बिल्कुल राजीव जी जैसे देशभक्त को अगर सच्चा श्रद्धांजलि देना है तो ये जमीन पे उतार के गोबर को वापस डाल के शाश्वत कृषि हमें करना पड़ेगा।